नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नोव्हेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जेलीफिश दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोव्हेंबर। 3 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जेलीफिश दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस जेलीफिशबद्दल जागरूकता वाढवणे आणि या सागरी प्राण्यांचं पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करणं या उद्देशाने साजरा करण्यात येतो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जेलीफिश दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, रोहन बोपन्ना हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेनिस। हा आहे रोहन बोपन्ना। हा एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे जो विशेषतः दुहेरी टेनिससाठी ओळखला जातो। त्याने वयाच्या 43व्या वर्षी 2024मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं आणि जागतिक क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता। त्यामुळे तो जगातील सर्वात वयोवृद्ध जागतिक क्रमांक 1चा टेनिसपटू देखील ठरला होता आणि सध्या चर्चेमध्ये आहे, कारण नुकतंच याने नोव्हेंबर 2025मध्ये व्यावसायिक टेनिसमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे। या रोहन बोपन्नाला 2005मध्ये कर्नाटक सरकारने एकलव्य पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। भारत सरकारने याला 2019मध्ये अर्जुन पुरस्काराने 2024मध्ये पद्मश्री हे पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। उत्तर असेल सध्या चर्चेत असलेला रोहन बोपन्ना हा टेनिस, पर्याय क्रमांक 2 या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर। दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस शाकाहाराचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात येतो। 1977मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने या दिवसाची सुरुवात केली होती। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर। हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर। 2 नोव्हेंबर हा दिवस पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो। पत्रकाराविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी अपराध्यांना शिक्षा न मिळणे हे एक गंभीर समस्या आहे। अनेक पत्रकारांना आपलं जीवन धोक्यात घालून माहिती देण्याचं काम करावं लागतं आणि या कार्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतात, धमक्यांचा सामना करावा लागतो, काही वेळा तर त्यांची हत्या देखील होते। अशा गुन्ह्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षेपासून वाचवले जाणे ही एक चिंताजनक बाब आहे। यामुळेच दरवर्षी 2 नोव्हेंबर हा दिवस पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस ChatGBV रेझिंग अवेअरनेस ऑन AI फॅसिलिटेटेड जेंडर बेस्ड व्हायोलेन्स अगेन्स्ट विमेन जर्नलिस्ट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर। पुढचा प्रश्न, पॉल बिया यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून पुनर्निवड झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅमेरून। 92 वर्षीय पॉल बिया हे नुकतेच कॅमेरून या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत। सध्या ते जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती देखील ठरलेले आहेत। त्यांचा हा 8वा कार्यकाल असून 1982 पासून ते सलगपणे कॅमेरून या देशाच्या राष्ट्रपती पदावर कार्यरत आहेत। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कॅमेरून। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बचत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 30 ऑक्टोबर। 30 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक बचत दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस लोकांमध्ये बचत करण्याचं महत्त्व आणि आर्थिक सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने 1924 या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे। नेक्स्ट, ऑलिम्पिक पदक विजेता मॅन्युएल फेडरिक यांचे नुकतेच वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले आहे। ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हॉकी। मॅन्युएल फेडरिक यांचं नुकतेच वयाच्या 78व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि ते भारतीय हॉकी संघाचे माजी गोलरक्षक आणि 1972च्या म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य होते। यांना 2019मध्ये भारत सरकारने ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलं होतं आणि यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे वयाच्या 78व्या वर्षी। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हॉकी हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यांनी नुकताच 1 नोव्हेंबर या दिवशी आपल्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटक, केरळ, छत्तीसगड आणि वरील सर्व।
याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 1 नोव्हेंबर या दिवशी नुकताच कर्नाटक, केरळ, छत्तीसगड यासोबतच हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. कोणते कोणते राज्य आहेत? कर्नाटक आहे, केरळ आहे, छत्तीसगड आणि हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी नुकताच 1 नोव्हेंबर या दिवशी आपल्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला आहे. यातील कर्नाटकची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी. केरळची स्थापना देखील 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झालेली आहे. छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 या वर्षामध्ये मध्य प्रदेशमधून झाली होती. हरियाणाची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी पंजाबमधून आणि मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झालेली आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सुनामी जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर. 5 नोव्हेंबर हा दिवस सुनामीच्या धोक्यांबद्दल जागरूकता वाढवणे, आपत्कालीन पूर्वसूचना प्रणालींना प्रोत्साहन देणे आणि किनारी समुदायांना आपत्तीपासून किंवा आपत्तीसाठी मदत करणे या उद्देशाने 2015 पासून संयुक्त राष्ट्राकडून जागतिक सुनामी जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचे नुकतेच भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संजय गर्ग. संजय गर्ग हे 1994 बॅचचे IAS ऑफिसर आहेत आणि यांची आता नुकतीच 1 नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरो या संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय मानक ब्युरो किंवा BIS ही भारताची एक राष्ट्रीय मानक संस्था आहे जी वस्तू आणि सेवांसाठी मानके तयार करणे, त्यांची गुणवत्ता तपासणे आणि प्रमाणन करणे यासाठी जबाबदार आहे. ही संस्था भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत काम करते. 2025चा ICC महिला विश्वकप कोणी जिंकला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. 2025चा ICC महिला विश्वकप हा आतापर्यंतचा 13वा विश्वकप होता, वर्ल्ड कप होता आणि याचं आयोजन भारतामध्ये नुकतंच 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 8 देश सहभागी झाले होते. ते देश आहेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, इंडिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान. आणि यावर्षी हा वर्ल्ड कप अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला नमून जिंकलेला आहे. भारताने आतापर्यंत पहिल्यांदाच हा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारत. नेक्स्ट, भारताचा माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनी नुकतीच कोणत्या राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा. भारताचा माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांचा नुकतंच तेलंगणातील मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतलेली आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिलेली आहे आणि तेलंगणा विधान परिषदेवर ते राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. पर्याय क्रमांक 2 तेलंगणा हे याचं बरोबर उत्तर असेल. तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद. सध्या मुख्यमंत्री आहेत रेवत रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. पुढचा प्रश्न, इलमपार्थी AR हा नुकताच भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90वा. इलमपार्थी AR हा तामिळनाडूचा बुद्धिबळपटू आहे आणि हा नुकताच भारताचा 90वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. सोबतच तामिळनाडूचा आतापर्यंतचा 35वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग्ज मिळवले की त्याला ही पदवी मिळते. भारताचा पहिला ग्रँडमास्टर होता विश्वनाथन आनंद आणि आता इलमपार्थी AR हा भारताचा 90वा ग्रँडमास्टर ठरला आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, नुकतीच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला केन विल्यमसन कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूझीलंड. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आहे आणि याने आता नुकतीच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्याने एकूण 93 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले असून त्यामध्ये 2575 रन्स केलेले आहेत आणि न्यूझीलंडसाठी सर्वाधिक T20 रन बनवणारा तो दुसरा क्रिकेटपटू देखील आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 न्यूझीलंड.